हे सगळे फेमस ब्लॉगर एका टॅबला काय करू राहिले काय माहिती बा, आणि एकाचसाठी एकत्र आले काही समजायला मार्ग तर भावांनो, खूप दिवसापासून इच्छा होती हॉटेल गावकरीला जाण्याची, पण इकडे येऊन बघतो तर काय हे दोघं जण तर आधी माझ्या आधी आलेली होती. जाऊ द्या, मी तुम्हाला हॉटेलचा अँबियन्स दाखवून देतो. एकच नंबर अँबियन्स बनवलाय, जसं काय एखाद्या मळ्यात बसून जेवतोय एखाद्या झोपडीमध्ये. एकच नंबर. तेवढ्यात ऋषीचे फॉलोअर भेटले आणि फॅमिलीसाठी एकदम जबरदस्त जेवणाची सोय. तेवढ्यात मग आम्ही आलो आमच्या कोर्टामध्ये. म्हटलं कोर्टात तर काय जज काय दिसणार, पण जाऊ दे आपणच बसून आपणच जज. मग आजच्या अन्नदाता सुखी भाऊ या योजनेअंतर्गत ऋषी लॉगर यांनी कोर्टातून आदेश सोडला, आणि तेवढ्यात पाहत होतं काय, आम्ही सगळेजण त्याच याची वाट पाहत होतो. हॉटेल गावकरी यांची स्पेशल चिकन थाळी टेबलावर येऊन उभी राहिली. त्याचं फुटेज घ्यायला लागला. तेवढं झालं, म्हटलं आईला पटकन जेवण तर करून घ्या. मग जेवण बिवण दाबून जेवलो बरं का भावांनो. आणि इथले बिस्लरी पण यांचंच नावाची ब्रँडिंग राहो, भाऊ जमत आणि कार्यक्रम कोमत असा विषय झाला होता. आणि एकच नंबर. पण हॉटेलची चव मात्र एकच नंबर वाटली आम्हाला. तरुण हॉटेल गावकरीच्या मालकांना भेटलो, सगळ्या भावांना भेटून आजच्या व्हिडिओची रजा घेतली.